पावसाळ्यात काही चमचमीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते. गरम कांदा भजी किंवा पालकाच्या भजीची आठवण येते. परंतु पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे. या दिवसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. दूषित पाणी पिऊन आजारी पडू शकतो. पावसाळ्यात येताच हिरवळ येते. वाळक्या भाज्या देखील हिरव्या होतात. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्यास मनाई असते. जाणून घेऊयात कोणत्या भाज्या खाऊ नयेत. 1. पालक. पावसाळ्यात दिवसात पालक हिरवा होतो, परंतु या भाजीपाल्यावर बारीक कीटक असतात, म्हणून पावसाळ्यात दिवसात पालक खाऊ नये. तसेच पानकोबी. पानकोबी सॅलड म्हणून जास्त वापरतात, परंतु या भाजीला अधिक थर असल्यामुळे यामध्ये बारीक बारीक कीटक असतात. अशा परिस्थितीत कीटक आपल्या शरीरात जातात आणि आपण आजारी पडू शकतो. म्हणून या दिवसात पालेभाज्या खाऊ नयेत. त्याप्रमाणे वांगी. गरम गरम वांग्याची भजी कोणाला आवडत नाही. पावसाळ्यात ते अधिक चविष्ट लागते. परंतु आपणास माहीत आहे का की पावसाळ्यात फळे आणि फुले येतात, त्यांच्यामध्ये कीटक लागतो व वनस्पती हल्ला करतात. यामुळे 70% वांगी खराब होतात. तसेच टोमॅटो. पावसाळ्यात आपली पचनक्रिया कमी होते. टोमॅटोमध्ये काही क्षारीय तत्व असतात, ज्यांना वैज्ञानिक भाषेत अल्कलॉइड्स म्हणतात. हे एक प्रकारचे विषारी रसायन आहे, जे वनस्पती व कीटकांपासून वाचवण्यासाठी वापरतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेचे आजार होतात, जसे पुरळ येणे, नाझिया, तसेच खाज होणे. म्हणून पावसाळ्यामध्ये टोमॅटोचे सेवन जास्त करू नये. तसेच मशरूम. पावसाळ्यामध्ये खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मशरूम प्रदूषित ठिकाणी आणि वातावरणात वाढतो. मशरूम वेगवेगळ्या प्रजातीचे असतात, विषारी तर काही खाण्यायोग्य. अशा परिस्थितीमध्ये खाणे योग्य मशरूम देखील शरीराला हानिकारक असू शकतात. त्याकरता आपण कोणती काळजी घेऊ शकतो? सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळभाज्या नळाच्या वाहत्या पाण्यातच धुवून घ्या. यामुळे त्यावरची घाण तर स्वच्छ होऊन धुवून निघेलच, परंतु भरमसाठ फवारलेले कीटकनाशके उर्वरित अंशसुद्धा धुवून निघतील. तसेच पूर्वी आपण फळ आणि भाज्या वरच्या सालसकट खाण्यावर भर देत असू, पण आता ते जीवितासाठी धोका ठरतो. त्याच्यावर फवारणी म्हणून फळभाज्यावरील साल सोलून घेऊनच वापरा. पावसाळ्यात बटाटे कोंब फुटलेले असतात. हे कोंब फारच विषारी असतात, त्यामुळे त्या कोंबाच्या मुळासकट काढले पाहिजे, मग वापरले पाहिजे. तसेच शक्यतो भाज्या ह्या मिठाच्या पाण्यात टाकूनच मगच वापरा, कारण मिठामध्ये अँटीऑक्सिडंट तत्व असते. त्यामुळे भाज्यामध्ये किडे मरण्यास मदत होऊ शकते.